बातमीपत्राच्या सुरुवातीला मुंबईतून धक्कादायक बातमी। मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय, 1 जण जखमी असल्याची माहिती आहे। या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। रविवारी रात्री म्हणजेच काल रात्री 8:30 वाजता मानखुर्दच्या जनतानगर परिसरातील हनुमान मंदिरामागील चाळ क्रमांक 5 इथं ही दुर्घटना घडली आहे। ढिगारा हटवून त्याखाली आणखी कुणी अडकलं नाही याची खात्री करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, मानखुर्दमध्ये ही दुर्घटना घडली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबईतील मानखुर्दच्या जनतानगर परिसरात तळमजला आणि प्लस 3 मजले अशी इमारत होती जी कोसळून मोठी दुर्घटना जी आहे ती झालेली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी आहे। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता देखील आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र जर बघितलं आपण तर रात्री 9:07 अग्निशमन दलाने या घटनेला लेवल 1 घोषित करून एनडीआरएफ शोध व बचाव कार्य सुरू केलं होतं। शताब्दी रुग्णालयात आणताना 5 जणांचा ऑलरेडी मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयातील एका पुरुषाला मृत घोषित केलं तर एक पुरुष जो आहे तो जखमी अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय, ज्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे। ढिगारा हटवून त्याखाली आणखी कोणी आहे का हे पाहण्याचं काम जे आहे ते प्रशासन युद्ध पातळीवर करताना पाहायला मिळतंय। मात्र हे सगळं सुरू असताना पुन्हा धोकादायक इमारतींचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो। भाग्यश्री, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये बरसतोय। या सगळ्या टीमकडून कशा पद्धतीने किती मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर हा ढिगारा हटवण्याचं आणि त्या खाली कोणी अडकलंय की नाही हे तपासण्याचं? नक्कीच मोठं आव्हान आहे, कारण आपण बघतोय की रात्रभर पाऊस सुरू आहे सगळीकडे। आपण जर बघितलं तर मध्य रेल्वे दोन्ही अगदी बदलापूर पासून कर्जत पासून ते अगदी मुंबई पाऊस उपनगर। निश्चित भाग्यश्री, त्यामुळे एकंदरीतच आता एनडीआरएफच्या टीम समोर हे मोठं आव्हान सध्या दिसून येतंय। मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत ही कोसळली, ज्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। सातत्यानं मुंबईमधल्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते। कधी झाडं कोसळतायत तर कधी उघड्या नाल्यांमध्ये पडून नागरिकांचा मृत्यू होतोय। त्यामुळे प्रशासनानं नेमकं पावसाळ्यापूर्वी काम केलंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर ही जीर्ण चाळ होती ज्या चाळीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। पौने 7 और 7:30 के बीच की घटना है। उससे पहले 3:30 बजे ये रूम का जो ऑनर है ना उसको बुलाया गया था, उससे बात की गई थी, तो वो सपोर्ट देने के लिए तैयार हुआ था। और उसके बाद वो रूम में जो लोग रह रहे थे ना तो वो रूम सब खाली कर दिए थे जो रूम गिरा है। लेकिन उसके 2 रूम छोड़ करके तीसरे रूम में 5 बच्चे और 1 लेडीज, 6 लोगों की दुर्घटनाग्रस्त मौत हो गई है। सर, हम लोग देख रहे हैं कि 4 मंजिल इमारत थी और वो बारिश के चलने से, क्योंकि बारिश ने भी पूरा रिकॉर्ड कर दिया है। कल से आज सुबह से बहुत बारिश मुंबई में हो रही है, बाहर इलाके में भी हो रही है, महाराष्ट्र में भी हो रही है, लेकिन मुंबई में बहुत ज़्यादा बारिश यहाँ पर हो रही है। और इसी के चलते हुए ये जो इमारत है ये गिर चुकी है। इसमें 6 लोग थे, उसमें मुझे लगता है ज़्यादातर 4 बच्चे थे और 2 एडल्ट थे। 6 के 6 लोगों की मौत हो गई है। जब उनको लगता है कि मेरा परिवार बढ़ गया है और पैसे से काम होता है तो वो इलीगल बना देते हैं। लेकिन अगर सरकार टाइट होती ना तो एक इंच भी बन नहीं सकता। अगर घर टेढ़ा हो गया है, तोड़ना है, तो भी गरीब लोग सोचते हैं अरे भाई नहीं, ये जबरदस्ती तोड़ रहा है मेरा घर, मैं नहीं हटूंगा यहाँ से। ऐसा भी हो रहा है, परेशान है लोग, गरीब, गुर्बत बहुत ज़्यादा है। मैं समझता हूँ इसकी जिम्मेदारी पूरी कारपोरेशन की है।